आज आहे वेनसडे. सो हॅपी वेनसडे टू ऑल ऑफ यू. आणि आत्ता माझी घरातली सगळी कामं झाली आहे, म्हणजे केस मी धुतलेले आहेत. सो इग्नोर माय हेअर. मी फेसवॉश करून आले. काम झालं की मी फेसवॉश करते, कारण मी आंघोळ करताना नाही करत. सो या दॅट इज द अपडेट. आणि इंद्रनील खूप जास्त आजारी आहे. तो रात्रभर काल झोपला नाही आहे. सो आत्ता तो जस्ट झोपला आहे, पण त्याच्या आधीच माझी कामं उरकले. सो आता फक्त देवपूजा राहिली आहे, तेवढी मी देवपूजा करते आणि मी पण जरा झोपणार आहे. सगळे कामं झाले की देवपूजा यासाठी मी करते की देवपूजा करताना डोक्यात असं विचार नाही यायला पाहिजे की माझं हे काम राहिलं आहे, मला ते काम करायचं किंवा काय असं. म्हणून मी आधीच सगळी कामं उरकते आणि मग देवपूजा करते. सो यस. आणि बहुतेक साऱ्या व्हिडिओमध्ये माझे केस हे असेच असतात, कारण मी हप्त्यातून 3 वेळा तर केस धुते. 3 वेळा, कधी 4 वेळा, कधी दररोज म्हणलं तरी धुते. कारण केस म्हणजे खूप जास्त ऑइली येतात आणि 1-2 दिवस नाही धुतले की चिकचिक चिकचिक होतात. मला घाम पण खूप येतो आणि एक्सरसाइज केल्यामुळे तर अजून घाम येतो. सो येस, दॅट इज दॅट. आणि या देवपूजा करूया आणि पटकन, आणि मी एक नॅप काढून मग उठते, जर मला जमलं तर, कारण तो कंटिन्यू झोपत तर नाही. सो या. तर आता माझी देवपूजा पण झाली आहे आणि आता माझं असं चाललं आहे की थोडंसं लाईव्ह यावं, आणि या आता मी लाईव्ह येते आहे. सो येस, लाईव्ह येणार आहे. आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका. जे जे लोक बघतात आणि सबस्क्राईब करत नाही आहे त्यांच्यासाठी ही रिक्वेस्ट आहे की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो या, मला मोटिवेशन अजून मिळत राहील की नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. सो येस. काय झालं? झालं काय? आरसा पाहिजे? मला रडता कशाला? हॅलो हॅलो हाय हाय. ओ नो, मॅड मॅड आहे का तू? मॅड आहे? नाही मग बाई, फेकू नको ना, फेकू नको, फेकू नको. हां ए जरी. हा इतका आगाव मुलगा झालाय ना, त्याला 2 फटके दिले पाहिजे चांगले. आजारी म्हणून नाटकं करतो का? ते का फेकलंस? बरं नाही म्हणजे सोनं झोपणार आहे जरासं शांत 2-3 तास. काय झालं? काय झालं? का का ओ ओ ओ. अरे 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 डॅशिंग नाही मग. हॅलो. तर आता वाजले आहेत 5 आणि केसांचा अवतार अगेन इग्नोर करा, कारण माझे केस धुतले की असेच होतात आणि इन जनरल पण ते असेच उभेच असतात. सो या, एनिवेज आजचा अपडेट होतं की इंद्रनील सकाळपासून रडतोच आहे, त्याला काय आराम वाटत नाही आहे. बट आता तो थोडासा बसला आहे. लेट्स सी आता काय होते, कारण त्याला कफ एक्स्ट्रीम लेवलवर झालं आहे, त्याला श्वास घेता येत नाही इतका झाला आहे. सो त्याला नेबुलायझर 2 वेळा दिले आणि छाती शेकली ओव्याने. सो आता थोडं त्याला कम्फर्टेबल वाटतं आहे. बट आय गेस अजून एकदा छाती शेकली पाहिजे आणि रात्री नेबुलायझर अगेन द्यावं लागणार आहे. सो या, दॅट्स द अपडेट. आणि आता मी जस्ट वडापाव खाल्ला, कारण बाहेर खूप जास्त पाऊस पडतो आणि कंटिन्युअस कफचा खोकला येतो त्याला. सो मला कळत नाही की अजून काय उपाय करायचा आहे. त्याला आल्याचा ज्यूस पण देऊन झाला आहे, मध देऊन झाले, सगळं करून झालं आहे. मे बी आज आणि उद्या कंटिन्यू केल्यावरती मे बी परवापर्यंत तो बरा होऊन जाईल. आणि मी दवाखान्यात याच्यासाठी त्याला नेलं नाही आहे, कारण मी दवाखान्यात नेलं आणि त्याला जर कफ झालेला असेल तर डॉक्टर डिरेक्टली त्याला ॲडमिट करा असं सजेस्ट करतात आम्हाला. ओके. आणि मला त्याला परत ॲडमिट करा आणि ह्या सगळ्या गोंधळात नाही पाडायचं आहे. सो या, त्याच्यासाठी मी त्याला आता दवाखान्यात नेणार नाही आहे.
आणि तो बरं फील करतो, थोडा बरा आहे रात्रीपेक्षा, तो खूप जास्त बरा आहे. सो या बघूयात आता काय काय होतंय. बघू दे बेबी. कसं कसं का जेवायचंय का? जेवायचं का? दर दर दर. नाही. पाणी प्यायचं का? पाणी प्यायचं का? नाही. सू करायची आहे का? नाही. झोपायचंय का? झोपायचंय? नाही 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 झोपायचं. अरे बास. टीव्हीला गाणं बघायचंय का? नाही बघायचंय त्याला. तर आमच्या इंद्रनीला ना नवीन खेळ सुचलाय. इथं अशी चिकटपट्टी लावायची आणि काढा, चिकटपट्टी काढा. ओ काढ, हे काढ, हे काढ. बाबा इथं लावले. ओ असं हे काढायचं, चिटकवायचं, काढायचं, चिटकवायचं, लावायचं. सो त्याच्यामध्ये तो थोडासा नादवतोय. हाय कर, हाय हाय. तू कर, तू कर ना हाय हाय. आणि साईशा गेली आहे कराटेला. तिला 2-3 दिवस झाला कराटे क्लास लावला आहे आम्ही, की एक फिजिकल ॲक्टिव्हिटी होते आणि तिचा पण थोडासा एक तासभर टाईमपास होऊन जातो. सो यस, त्याच्यासाठी मी लावलं आहे कराटे क्लासेस. पण मे बी तिला जमत नाही आहे अजून, ती खूपच लहान आहे अजून, 5 वर्षाची पण झालेली नाही आहे. पुढच्या महिन्यात 5 वर्षाची होईल ती, नाही 2 महिन्यांनी. सो थोडं तिच्या अंगवळणी पडायला टाईम लागतो आहे तिला, बट इट्स ओके. तर आत्ता रात्रीचे 9:30 झाल्याने आमची झोपायची तयारी झाली आहे, कारण रात्रभर आम्ही झोपलो नव्हतो आणि ही तर दुपारी झोपली आहे. सो आय गेस तिला आत्ता झोपायला घेतले तर 1 तासाभरात ती झोपेल, मे बी 10:30च्या दरम्यान. सो शी इज हिअर टू स्लीप. तिचं कपाळ लाल बघ, आज दीप अमावस्या होती, सो त्यांना ओवाळलं तर तिनं ते लाल करून घेतलं. सो इंद्रनीलचं अपडेट इज की त्याला कफ कमी झालेला नाही आहे, तर त्याचे वडील त्याला शेकतात ते ओव्याच्या पुरचुंडीने. सो या, आणि मला ड्युटी आहे हिला हे झोपवायची. तुम्ही फक्त आज विटॅमिन सीचं सिरम थोडं लावणार आहे. ते नाही, ते लहान बाळांचं नसतं, ते लाईक 1 ड्रॉप आणि मी असं पामवर रगडून लावणार. लिपस्टिक रात्री झोपताना लिपस्टिक नसतं लावायचं. होठ आहे का दे, देवानं होठ दिलेत का तुला एवढे एवढेशे? आता मला बोलू दे. तर आता आमचं स्किन केअर झालेलं आहे, माझं स्किन केअर झालेलं आहे.
आणि आता आम्ही झोपणार आहोत दोघीजणी. सो बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब टू माय चॅनल. से सायशा. नाही बाय नको करू. अजून मला हिचा अवतार नीट करायचा आणि मग मी झोपणार आहे. सो यस, बाय. मला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाव ओके, ना. बाय.